मित्रांनो नमस्कार. आपण आज पाहणार आहोत निफ्टीमध्ये उद्यासाठी किंवा फ्युचरमध्ये काय होऊ शकते. ओके, निफ्टीमध्ये आज मंगळवार आहे, उद्या बुधवार. आज मंगळवार झाला, निफ्टीमध्ये आज काय झालं आणि उद्या काय होईल, आणि परवाला एक्सपायरी आहे आणि त्याच्यानंतर बजेट सेशन पण चालू होणार आहे शनिवारी. त्यामुळे मार्केटमध्ये काय होऊ शकते ते आपण पाहू. मंथली बघा, आता हा जो आहे निफ्टीचा चार्ट आहे, हा मंथली चार्ट आहे. मंथली चार्ट तर तसा आपल्याला बघा विकत दिसत आहे, कारण आपण बघत आहोत. तर मंथली चार्टमध्ये बघा, ही कॅन्डल पण वीक आहे, ही कॅन्डल पण वीक आहे आणि ही कॅन्डल पण वीक आहे. ह्या तिन्ही कॅन्डल काय आहेत, वीक आहेत. म्हणून मंथलीमध्ये तर आपल्याला आणखीही मार्केट जे आहे ते निगेटिव्ह दिसत आहे. ओके, परंतु आज जे काही मार्केटमध्ये झालं, मार्केट गॅप अप ओपनिंग झालं, त्याच्यानंतर मार्केट खाली गेलं आणि मार्केट वर आलं. त्याच्यावर पण आपण येणार आहोत. पण आता सध्या तर आपण मंथलीमध्ये बघितलं की मार्केट काय आहे, बेरिश आहे, मार्केट खाली जाऊ शकते. ओके, आपण विकलीमध्ये पाहू. विकली कॅन्डल आपल्याला काय दाखवत आहे तर ओके, विकलीमध्ये बघा, विकलीमध्ये कॅन्डल आपल्याला काय दाखवत आहे. तर विकलीमध्ये कॅन्डल आपल्याला डोजी दाखवत आहे. ओके, म्हणजे काय झाली कॅन्डल विकलीमध्ये, हे बघा, विकलीमध्ये कॅन्डल काय झाली माहिती का, एक डोजी तयार झाली. काय झाली, एक डोजी तयार झाली. अशीच डोजी जी आहे ही इथं पण तयार झाली होती. ओके, इथं पण अशीच डोजी तयार झाली होती. आपल्याला वाटलं की मार्केट इथून काय होईल, वरी जाईल, पण गेलं का, नाही गेलं. मार्केट आपल्याला काय वाटलं होतं, इथून काय होईल, वरी जाईल, पण मार्केट पुन्हा इथून परत खाली आलं. ओके, बरोबर आहे, मार्केट खाली आलं. इथं जे आहे सध्या, इथं मार्केट कन्फ्यूज आहे की याला नेमकं कुठं जायचं आहे, मार्केटला वरी जायचं आहे का खाली जायचं आहे. मार्केट काय, इथं मार्केट कन्फ्यूज आहे की मार्केटला कुठं जायचं. ठीक आहे, बघू आपण आता. विकली कॅन्डल झाली, आपण डेली कॅन्डलमध्ये बघू की काय होतं आहे. डेली कॅन्डलमध्ये आपण पाहू, डेली कॅन्डलमध्ये काय होते पहा. डेली कॅन्डलमध्ये आपण काल बघितलं की हा जो काही झोन आहे, हा कुठला झोन आहे, हा जो झोन आहे हा ॲक्सिडेंटल झोन आहे, म्हणजे अपघाती झोन आहे. या झोनमध्ये इंट्राडे ट्रेडरनं काहीही केले नाही. ओके, या झोनमध्ये म्हणजे खाली जाऊ लागलं मार्केट, वर जाऊ, 1 2 3 4 5 6, एक मोठी कॅन्डल, या 6 कॅन्डलनं खाली परत मार्केट वर गेलं, परत मार्केट खाली आलं. ओके, हा तर आता हा पूर्ण वीक काय झाला, यांनी इथंच मार्केट खेळलं. त्याच्यानंतर आपल्याला असं वाटलं की मार्केट वरी जाईल. ओके, पण मार्केट काय वरी गेलं नाही. पॉसिबिलिटी आहे मार्केटनं प्रत्येक वेळेस वरी जाण्याचा चान्स केला, पण सेलरनं काय केलं माहिती का, मार्केटला खाली ओढलं. म्हणजे बायर काय करत होते, मार्केट बाय करत होते आणि सेलर काय करत होते, म्हणजे इथं लपून बसले होते सेलर. कुठं, सेलर प्रत्येक वेळेस जो आपला रेजिस्टन्स पॉईंट आहे तिथं लपून बसलेले असतात. आज सेलरनं काय केलं माहिती का, आज सेलर इथं लपून बसले. आता बघू आपण इंट्राडेमध्ये बघा, सॉरी आपण हा डेलीमध्ये बघतोय ना. आता डेलीमध्ये आज काय माहिती का, ही डोजी तयार झालेली आहे आपल्याकडं. काय झाली, डोजी तयार झाली. म्हणजे मार्केट आणखी सुद्धा कन्फ्यूज आहे वरी जाण्यासाठी. वरी जाईल, बजेटचा आहे. हे बघा, इथला जो गॅप होता मार्केटनं आज फिल करून परत मार्केट खाली आलं. मार्केट वरी जाईल, पण मार्केट वरी जाण्यासाठी आपल्याला काय लागेल माहिती का, मार्केट वरी जाण्यासाठी आपल्याला एक कॅन्डल अशी ग्रीन ओपन व्हायला पाहिजे. कशी, अशी मोठी कॅन्डल पाहिजे आपल्याला. मार्केट जर आपल्याला, हे बघा, मार्केट केव्हा वर जात, इथं मार्केट वर गेलेलं आहे. ओके, इथं मार्केट वर गेलेलं आहे. मार्केट वर जाण्यासाठी किंवा वरची आपल्याला विकली किंवा मंथली जर प्लॅन करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला एक ग्रीन कॅन्डल लागेल अशी, तेव्हाच मार्केट काय होईल, वर जाऊ शकते. नसता मार्केट वर जात नाही. मार्केट इथंच एक सस्टेन झालं, यानी इथं लो बनवला, आज खाली लोअर लो बनवला, परत आज इथं मार्केट वर गेलं. ही डोजी आहे, ही डोजी कन्फ्यूज आहे. आता उद्या आपल्याला कळेल नेमकं मार्केटमध्ये काय होईल तर. ओके,
आता आपण पाहू इंट्राडे चार्टमध्ये, आवरली कॅन्डलमध्ये मार्केटमध्ये काय झालं. ओके, आवरली कॅन्डलमध्ये आज काय झालं, मार्केटनं गॅप अप ओपनिंग दिली. कशी ओपनिंग दिली मार्केटनं, गॅप अप ओपनिंग दिली. पहा इथं मार्केटनं गॅप अप ओपनिंग दिली आज. ठीक आहे, मार्केटनं आज काय दिली आपल्याला, गॅप अप ओपनिंग. इथं मार्केट ओपन झालं, इथून खाली आलं. हां, आपल्याला असं वाटलं की गॅप हा फिल करेल, पण त्यानं आज हा गॅप फिल केला नाही. हां, तर उद्या आज मार्केट इथं गेलं. आपण काल रजिस्टर सांगितलं होतं 23,000चा, 23,000ला रजिस्टर गेलं, परत वरी गेलं मार्केट, पण मार्केट काही इथं सस्टेन राहू शकलं नाही. शेवटच्या 2:40ला मार्केट साफ देशी किती 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 रुपयाची कॅन्डल बनली बघा ही. एक मिनिट बघा, शेवटच्या 2:40च्या नंतर ह्या कॅन्डलचा हाय आणि लो आपण जर पाहिला तर हे जवळपास ही कॅन्डल तो 250 पॉईंट मार्केट आदळलं खाली. हां, त्याच्यानंतर मार्केटमध्ये सेलर जे आहेत ते हावी झाले. ओके, हां, मार्केट खाली आलं, परत वर गेलं. विचार केला तर मार्केटला जर वर जायचं असेल समजा, तर मार्केटला हा जो काही गॅप आहे, हा गॅप फिल करावा लागेल. मार्केट खाली येईल, हा सपोर्ट आहे, इथून मार्केट परत वरी जाईल. जर हा सपोर्ट तुटला तर मार्केट धडामकून मार्केट आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स सांगणार आहोत त्या सपोर्टवर. म्हणजे नाही जरी म्हणलं तरी पण मार्केट उद्याच्याला, उद्या जर हा सपोर्ट तुटला, कुठला, हा सपोर्ट जर तुटला उद्या, तर उद्या मार्केट 22,500 पर्यंत जाऊ शकते. किती, 22,500. आणि हा सपोर्ट जर नाही तुटला, गॅप हा सपोर्टवरून जर सपोर्ट घेऊन परत मार्केट जर वरी गेलं तर मार्केट 22,300 22,400 पर्यंत जाऊ शकते. ठीक आहे, आपण आता पाहणार आहोत की मार्केटमध्ये रेजिस्टन्स आणि सपोर्ट्स कुठं आहेत, त्यानुसार आपल्याला काम करता येईल. ओके, थँक्यू. हां, आता 2 दिवस एक्सपायरीला राहिले आहेत. किती दिवस राहिलेत, 2 दिवस एक्सपायरी राहिलेत. एका दिवस मार्केट 2 दिवस इथेही असं म्हणजे साईडवेज राहू शकते. मार्केट इथंच खेळू शकते पूर्ण या झोनमध्ये 2 दिवस. ठीक आहे, जर सेलरने जे काही ज्या लोकांनी सेलिंग केलेलं आहे त्यांची जर प्रॉफिट बुकिंग आली तर मार्केटमध्ये एक असा अप मूव्ह दिसू शकतो. ओके, मार्केटमध्ये हा एक गॅप होता, मार्केटने आज फिल केला. एक छोटासा गॅप आहे, उद्या हा फिल करून मार्केटवर जाऊ शकते. नाही तर हा जर लो तोडला तर मार्केट खाली पण जाऊ शकते. मार्केट आहे शेवटी, आहे की नाही. मार्केट में कुछ भी हो सकता है. हां, त्याच्यामुळं आपल्याला जे काही करायचं आहे ते आपण आपला ॲनालिसिस करूनच करायचं. ओके, ठीक आहे. मला तर वाटतं आहे की मार्केट इथं सपोर्ट घेऊन मार्केट उद्या किंवा परवा वर जाईल. ओके, बजेट सेशन आहे त्यामुळे. चला तर मग आता मार्क करून घ्या आपले सपोर्ट्स आणि रेजिस्टन्स काय आहेत. ओके, चला तर मग आपण काय करू, अगोदर सपोर्ट बघू. तर आजचा जो काही सपोर्ट आहे तो आहे आपला स्ट्रॉंग सपोर्ट, म्हणजे हा 22,800चा. कुठला सपोर्ट आहे आजचा स्ट्रॉंग आपला, 22,800चा. तर लिहून घ्या मग तुम्ही सपोर्ट आजचा 22,800चा आपला काय आजचा S1 आहे, सपोर्ट 1. ओके, 22,800. सॉरी, त्याच्यानंतरचा दुसरा जो काही सपोर्ट आहे आपला तो आहे, दुसरा सपोर्ट आहे 22,700चा. बावीस हजार 700चा आपला सेकंड सपोर्ट आहे, तो आहे बघा इथे. ओके, 22,700चा एक सपोर्ट आहे, हा आहे आपला S2. हा आहे S2 आपला 22,700चा सपोर्ट. लिहून घ्या, कारण सपोर्टवर मार्केट काय होत असतं माहिती का, रिव्हर्स होत असतं कधी पण. आज पण बघून घ्या तुम्ही, मार्केट सपोर्टवरून काय झालं, रिव्हर्स झालेलं आहे आणि रेजिस्टन्सवरून रिव्हर्स झालेलं आहे. आज कालचं जो रेजिस्टन्स सांगितलं होतं मी, त्या रेजिस्टन्सवरून मार्केट काय झालेलं आहे, आजचं रिव्हर्स झालेलं आहे. हा एक सपोर्ट आहे 2, आणि सपोर्ट 3 आहे आपला 22,500ला. कुठे आहे सपोर्ट 3 आपला, 22,500ला जो आहे तो आपला
सपोर्ट, तिसरा सपोर्ट आहे. कुठे आहे आपला तिसरा सपोर्ट? 22,500. सपोर्ट 3 आहे 22,500. ओके, सपोर्ट लिहून घ्या. सपोर्टला मार्केट टर्न मारत असतं. काय करत असतं? सपोर्ट आणि रेजिस्ट्रेशन पासून मार्केट काय होत असतं? टर्न होत असतं. बघा S1, S2 आणि S3 आपण लिहिलेले आहेत. आता आपण R1, R2 आणि R3 लिहू. ओके, आजचे रेजिस्टन्स आहेत बघा. R1 आहे आहे 23,000 ला. ओके, हा आपला काय आजचा R1 आहे. R2 आहे आपला R2 जो आहे रेजिस्टन्स 2. R2 आहे 23,100 ला. हे स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहेत बघा. इथून मार्केट कधी पण रिटर्न होऊ शकते, कधी पण. आणि याला जर पार केलं तर मार्केट वरही जाऊ शकते. काय होऊ शकते मार्केट? R2 आहे आपला 23,100 आणि R1 जो आहे हे पाय, हे खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत. मार्क करा, प्लॅन करा आणि त्या प्लॅननुसार काम करा आणि पैसे कमवा, असं मार्केट सांगते. 23,300चा हा आज स्ट्रॉंग सपोर्ट तयार झालेला आहे. काय झालेला आज? स्ट्रॉंग रेजिस्टन्स तयार झालेला आहे. हा R3 बघा, लिहून घ्या. R1, R2, R3 आणि उद्याचा प्लॅन करा. मार्केट काय होऊ शकतं एखाद्या वेळेस इथं हा गॅप फिल करायला येऊ शकतो जर मार्केटला वरी जायचं तर. आणि मार्केट जर हा सपोर्ट तोडतंय S1 तर मार्केट 8,700 आणि हा सपोर्ट जर तोडतंय तर मार्केट 500 रुपयापर्यंत खाली जाऊ शकते. आणि R1 ला गेलं तर इथून मार्केट खाली येऊ शकते. R1 तोडला तर मार्केट वरी जाऊ शकते. ठीक आहे, ओके, मार्क करा पॉईंट आणि काम करा आणि मार्केटमधून पैसे कमवा. थँक्यू. कारण भाव तो भगवान से. थँक्यू.